एकादशी मारी कौन को जाए नहीं हमको यार करो उठाए नहीं तो रखा तार पूजा की ऊँचा यार खाते माले खा के तो मोरा रे हफ्ता भर उधार उसको नहीं समझो हाँ बोरी साजे जा वहाँ जमरा को उधार दे दिया तो नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज ही जे हार्वेस्टिंग आपलं चालू आहे हे बोरशा या जातीचं फळांचं हार्वेस्टिंग चालू आहे. आणि बोरशा ही जी जात आहे हिची कैरीची साईज जी इथे आपण पाहू शकतात मित्रांनो, साधारण 200-250 ग्रामपर्यंत कैरी बनते. आणि ही जी व्हरायटी ही लोणच्यालासुद्धा चालते आणि याला रसालासुद्धा चालते, म्हणजे कापून खाण्यासाठी आणि रसालासुद्धा चालते. आणि हिच्या थोडंसं आंबट गोड अशा विशिष्ट चवीने ही ओळखली जाते. आणि हिचा जो सुगंध आहे तो पण अगदी व्यवस्थित येतो आणि इतर जातीच्या तुलनेत चवीला अप्रतिम वाटतो. एक विशिष्ट चव त्याला आहे. त्याच्यामुळे आमच्या परिसरामध्ये बोरशा ही जी जात आहे याचे विशिष्ट ग्राहक आहेत. ज्यांनी बोरशा खाल्लेला आहे तो पुन्हा बोरशाच मागतो. विशेष करून हिचा जो रस आहे तो पुरणपोळीसोबत खायला अत्यंत चांगला वाटतो. म्हणजे पुरणपोळीच्या पाहुणचारासाठी विशेष करून लोक बोरशा या जातीची मागणी करतात. म्हणजे हा रसाळ आणि अत्यंत चांगल्या चवीचा आंबा म्हणून याची ओळख आमच्या परिसरामध्ये आहे. आणि आज बोरशाची हार्वेस्टिंग चालू आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता तोडणाऱ्यांनी ही बोरशाची अशा पद्धतीने ढीग मारून ठेवलेली आहेत. अजून कॅरेट भरायची बाकी आहेत. आणि आज बोरशाचं हार्वेस्टिंग चालू आहे. बोरशा जातीची जवळपास आपल्याकडे या बागेमध्ये साधारण 250च्या जवळपास झाडं आहेत. आता हे सगळं हार्वेस्टिंग झालेलं आहे, त्याच्या कारणाने याच्यावर कैरी दिसणार नाही. अशा पद्धतीने बोरशाची साईज बनलेली होती. आणि असा बऱ्यापैकी बहार या जातीला असतो. आणि मित्रांनो, ही जी आपली बाग आहे ही विविध जातींसाठीच आपण म्हणजे याच्यामध्ये आपण कुठलीही अशी एक जात नाही लावलेली. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत. वेगवेगळ्या जातींच्या स्वतंत्र अशा आपण ओळी लावलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये मी आधीपासून आपल्याला दाखवत आलेलो आहे. याच्यामध्ये रत्ना पण आहे, हूर पण आहे, त्याच्यानंतर दशेरी आहे, त्यानंतर आपला लंगडा आहे, आम्रपाली आहे, मल्लिका आहे. आणि वेळोवेळी मी आपल्याला सगळे व्हिडिओ दाखवत आलेलो आहे. चला तर मित्रांनो, आता उद्याला कोणत्या व्हरायटीचं हार्वेस्टिंग करायचं ती शोधतो बागेमध्ये आणि त्याचाही व्हिडिओ मी आपल्याला टाकतो लवकरच. धन्यवाद मित्रांनो.